आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांचा देशातील सर्वोत्कृष्ट वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि गाळप हंगाम 2023-24 मध्ये गाळप केलेल्या ऊसासाठी विना कपात 3200 रुपये प्रति मेट्रिक टन असा उच्चांकी बाजारभाव जाहीर केल्याबद्दल मंचर, अवसरी खुर्द आणि गावडेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं कारखाना संचालक मंडळाचा जाहीर असा सत्कार करण्यात आलाय। तसेच लाडू वाटप करून यावेळी आनंद देखील व्यक्त केला गेलाय। यावेळी आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांची घेतलेली ही प्रतिक्रिया पाहूयात। बांधवांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, सभासदांनी, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे नाना आणि आमच्या सर्व संचालक मंडळांचा हा जो आज सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे, देश पातळीवर सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला। त्याचबरोबरीनं 10 तारखेला या पुरस्काराचं वितरण केंद्रीय सहकार मंत्री, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय नामदार अमितभाई शहा यांच्या शुभ हस्ते दिल्लीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं आणि त्यानंतर 12 तारखेला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। या मीटिंग मध्ये एक ऐतिहासिक निर्णय सर्व संचालक मंडळांनी या निमित्ताने घेतला की गेल्या वर्षी जो गळीत हंगाम संपन्न झालेला आहे, त्या गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या सर्व ऊसाला प्रति टन 3200 रुपये देण्याचं संचालक मंडळाने जाहीर केलं। म्हणून शेठ, हे 3200 रुपये कोणतीही कपात न करता आपण 3200 रुपये देणार आहोत, असा ऐतिहासिक निर्णय आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून, यांच्या मार्गदर्शनातून सर्व संचालक मंडळाने घेतलेला आहे। आणि म्हणूनच आज तुम्ही सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं। मंचर आणि मंचर शहरातील परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आमच्या सर्व संचालक मंडळाचा या निमित्तानं सन्मान केला आणि मी आपल्या सगळ्यांचे या निमित्तानं आभार व्यक्त करतो। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं हे जे वैभव आहे, हे सगळे पाठबळ आहे, हे तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो। आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांची दूरदृष्टी, संचालक मंडळाचं योग्य व्यवस्थापन, अधिकाऱ्यांचं चांगल्या पद्धतीचं नियोजन, कामगार असतील, ऊसतोड मजूर असतील, सर्व ऊस उत्पादक शेतकरी असतील, सभासद असतील, यांचं सगळ्यांचं सहकार्य, यामुळं भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देशामध्ये 1 नंबरने गौरवण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीचा पायंडा भविष्य काळामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचं काम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करत राहू। त्याचबरोबरीनं कारखाना कार्यस्थळावर असलेली शाळा असेल, इंग्लिश मीडियम स्कूल असेल, कॉलेज असेल, बाकीचे काही जिथं जिथं विधायक काही गोष्टी आहेत, तिथं नेहमी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मदत करत आलेला आहे आणि हे कारखाना हा आपल्या तालुक्याचं विकासाचं एक मंदिर आहे। विकासाच्या या सगळ्या पर्वामध्ये तुमच्या सगळ्यांचे सहकार्य या निमित्ताने मिळत आहेत आणि म्हणून मी अधिक काही न बोलता सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सर्व ग्रामस्थांचं भीमाशंकर कारखान्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।